उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील हा आहे संत रोहिदास महाराज चौक ते पंजाबी कॉलनी चौक. इथे महिनाभरापूर्वी तोडक कारवाई करण्यात आली होती. या तोडक कारवाईमध्ये याचं मुख्य कारण होते पंजाबी कॉलनी जो चौक आहे, हा चौक अत्यंत अरुंद असल्यामुळे इथे 6 फूटचा रोड होता तर 40 फुटाचा करण्यात आलेला. आपण बघू शकता कशा प्रकारे इथे रोड कटिंग झाल्यानंतर बांधकाम देखील करण्यात आलेले आहे. महत्त्वाची बाब ही आहे, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की इथे पंजाबी कॉलनी जो चौक आहे, या चौकवरती जे दुकान आहे ते नाल्यावरती दुकान आहे. त्या नाल्यावरती दुकानाचे आत्तापर्यंत तसे ते अबाधित आहे. समोर त्याच्याच पुढे असलेली जी पोलीस चौकी होती ती पोलीस चौकी देखील तोडण्यात आली आहे. परंतु ती जी दुकान आहे किंवा पाण्याची जी टपरी आहे ती आज तर तशीच्या तशीच आहे. महत्त्वाची बाब आहे की इथे संध्याकाळ असो किंवा दुपार असो इथे सातत्याने ट्रॅफिक जाम होते, ते जेणेकरून लहान मुलं असो, महिला असो, वृद्ध असो यांना येण्या जाण्याला त्रास होतो. परंतु या सगळ्या बाबतीला बगल देत प्रभाग अधिकारी म्हणा किंवा नोडल अधिकारी म्हणा यांनी त्या दुकानांना एक प्रकारे बगल दिलेले आहे आणि ते दुकान तसेच्या तसेच शाबूत ठेवलेले आहे. उल्हासनगर महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त विकास ढाकणे आता याबद्दल आपली भूमिका काय ठरवणार आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सोबतच अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांना देखील आता ते जे दुकान आहे त्या दुकानामध्ये शाबूत होणार आहे ते त्या नाल्यावरती कसं होणार आहे. कारण त्या नाल्यामुळे देखील आतापर्यंत अजूनपर्यंत त्या नाल्यावरती बांधकाम तशीच्या तसेच आहे आणि आता त्या बांधकामाला परत सुरुवात करणार आहेत आणि ती दुकानं तशीच ठेवणार आहेत. सोबत असलेली पानटपरी देखील तशीच आहे. त्यामुळे आता तो चौक या चौकाला गर्दीपासून मुक्त करण्यात येणार आहे, ते तशीच ठेवणार आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.